स्प्लेंडर फिरवतो या माझा जानू कसा बाय गरा 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 गरा. आता गाडी स्वच्छ करून घेतो शांताबाईला फिरवायला. माझी शांताबाई इथं बसती. शांताबाईला फिरवायचं मस्त पैकी. चायचा किडा ह्या म्हाताऱ्याच्या अजून शांताबाईच करते. माझं वय इथं 32 झालं तरी माझ्या लग्नाचं बघा नाही अजून. आई घड्याकडे खजाना नक्षा आहे पण देत नाही काय नाही. मला पाहिजे पडदेश नाही मेल्याशिवाय मला मिळणार नाही नक्षा खजानाचा. अयो छत्र दुकान बबल्या इकडे लवकर अटॅक आलाय. देवा माझं एवढं लवकर ऐकलं तू म्हाताऱ्याला अटॅक आला तिकडं. आता मस्तपैकी खजाना नक्षा मिळतोय मला. आता दमान जातो म्हणजे मरतोय लवकर नको लोक काहीतरी म्हणतील फास्ट म्हणून जातो. पप्पा बरं झालं तुम्ही मेला. आता मला खजाना नक्षा मिळतं. येस येस मी मिळून नाही माझं छाती दुखतंय मला लवकर बाजार उचल. बरोबर पप्पा तुम्ही बाजार झोपा इथं. बबल्या पाणी आण लवकर. बरोबर बबल्या पाणी आण घे काय मी मेल्यावर राहिलाय आण लवकर. काय शिपतच म्हातार मारा लागले. म्हातारला पाण्याला होतं आईला म्हातारा गच्च बस गेलं काय. म्हातारा पाणी सुद्धा गोष्ट नाही बहुतेक मिलं. आई घालायला खजाना नक्षा तो सांगितलं नाही मला बहुतेक किशात आहे बघतो. हा गावलाय खजाना नक्षा माणसं याच्या खिशात ठेवतो. पप्पा तुम्ही मला का सोडून गेला हो. माझा लय जीव होता तुमच्या पैसे नव्हता पण खजान्यावर लय जीव होता हो माझा. मला का सोडून गेला तुम्ही. हॅलो बारक्या तुझ्याकडे कोण नाही ना. कोण नाही मी एकटाच आहे. एवढं का बेल्याने बोलायला लागलाय. काय काम आहे ते लवकर सांग. अरे कोणाला एक शब्द सुद्धा बोल नको. तू पारदिशी माझ्या घरी ये. तू तिथंच थांब मी आलोच. चिम्याला काहीतरी खजाना घावा पाहिजे आपल्याला एखादा. मग काय लागा आपण मिरज होतो खजान्यावर. मग काय लागा कुठे निघालाय. कुठं चाललाय तू. अरे संध्याच्या घरी काय तर मॅटर झालाय त्याने बोलवलंय. काय मॅटर झालाय. काय सांगितलं नाही मला ये लवकर. चल मग आम्ही बितो. बरं चला. चल आई गाठली ह्याला एकट्याला ये म्हणलं तर सगळ्या गावाला घेऊन आलं इथं. तिकडं उभं राहिलंय का ही. बोल की काय अर्जंट काम आहे. का तुला एकट्याला ये म्हणलं तर सगळ्या गावाला घेऊन आलाय. माझ्या बापाने बघ ही खजाना नक्षा दिलाय मला. आपण दोघं हुडकाय जाऊ म्हणलेलं पण ही 2 काळुंदरी घेऊन आला तू सोबत. लागा आणि इकडे ना कशाला का. माझी बघ तू सगळं. अर्धी इकडे तुला काय कळत नाही त्यात. मला सगळं कळतंय. माझ्या बापाचा खजाना माझी काय फाडून टाकला गिर. सगळ्यांना कसं माझ्या डोक्यात फिट आहे. हा चल आपण तुझ्या मागे येतो. आम्ही काढू आपण नकाशा. काय संबंध तुमचा. माझी मी एकटा जाऊन माझी मी एकटा घेऊन येतो. आम्ही येणार तुझ्या मागं. या पण त्यातला तुम्हाला 1 रुपया सुद्धा भेटणार नाही. बरं चल आम्ही तुला मदत करू लागतो. चला पण रुपया सुद्धा आम्ही देणार आहोत त्यातला. नको देऊ. बारक्या खजाना गावस तर फक्त त्याला गोड बोलायचं. खजाना गावला हे त्याला तिथंच मारून टाकायचं. सगळा गोळा करून घरी घेऊन यायचं आपल्या. काय झालं अजून. काय झालं. मला एक कळ नाही इकडे जायला नाही. कशाला नकाशा पाडायचा मग. थांबा मला सुचवू द्या. सुचव लवकर. आपल्याला इकडे जायचं वर. चला मग उठाय बारक्या. बारक्या दामानी लय मोठी दरी पड. चला तुला काय हो की आलोय. पडची ना आम्ही आताच पडलोय. अरे दासवची ना का लोका खाली आलोय खरं आपण. पिशव्या आणा ना त्या खजाना याला. मी कशाला आणतोय. ए सॉरी चुकलं. ही सांगा माझा खजाना सगळा हा तुमचाच आहे सगळा. चला आता चढा. लोका हे चढायचं आपण. चल तू गट्या. लगा डोंगर चढा सोपा आहे लगा आता. मला तर नाही नव्हतं. तुम्ही या घेऊन खजाना. इथं लांड काय तर फाडून खातील. चल वर चढायला का नको चुप. चढा.
चल पडते. चल हल्या. आल्या चल. थोडं राहिले चढ. चढाय खाली या सर माझ्या अंगावर. लोद्या चल की. लागा किती लांब आहे लागा खजिना अजून. झालं ना काय आलंय जवळ असलं अजून 2-3 डोंगर चल मग शेकट झाला पुचलो हा? खजाना 2-3 लागा तुला का आमच्या पोथाडची हातळी गोळा करतोय लागा. चला ना का तुम्हाला या म्हणलं नव्हतं तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत आला हो. जाऊ 2 मिनिट थांबा फक्त. ह्या भुयारातून तिकडे निघायचं का? हा ह्या भुयारातून तिकडे निघायचं. पलीकडे गेले एक पीठ आहे त्या पिठीत सोनं आहे. मग आणि ह्याचं काय? ह्याचं काय मी गॅरंटी नाही घेऊ शकत. हे अडकून बसेल की तिथं. मग अडकू दे अडकलं तर काय. चला मग. चला हा, निघलो बाबा एखादं गुफेतनं बाहेर. अरे चिम्या कुठं आहे? लो कुठे गेले चिम्या? आय घाला त्याला अंधारात काय दिसत बी नसणार आहे. काळ भगारा निघ अडक बिडकलं आहे कुठं. निघला असेल दुसऱ्या गुहेत आता. ए आलो बाबा आम्हाला वाटलं मागं अडकून बिडकून बसलो काय. लगा कसं चपच बाहेर आलोय मी. बरं चला. ही बघा पोरानं गवली बा पिटी. गवलीला पिटी. उघडा उघडा उघडा. दीड एक शमन्या. अरे बघ ती काय वाचून लिहिलंय ती. पोरा मला माहीत होतं तू असंच करणार आहे म्हणून मी त्या तुला केळ ठेवली आणि माझी सगळी जमीन मी माझ्या शांताबाईच्या नावावर केली. आता तू की माझी केळ. पोरांनो उचला ते 2 केळं आणि चला आपल्या आपल्या घरी. चला. ए, लगा मला अर्ध तर दे की. तुला ह्याच्या धर याला. याला केळं पाहिजे.